नमस्कार मित्रांनो, अपेक्स इंडिया मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर BTC, इथेरियम आणि गोल्ड काय करत आहेत आपण बघूया. चला, तर तुम्हाला एक पॉईंट बोललो होतो गोल्डमध्ये काल असताना. काल 3400 आसपास होतं. मी म्हणलो होतो की हा पण आठवडा डोजी करू शकतो, पण सुरुवातीला मार्केटनं बाईंग साईडला मुवमेंट दिलता, पण त्या रॅलीनं तो गेला नाहीये. त्यासाठी तो परत त्याच लेवल येऊन थांबलेला आहे. म्हणजे आज लास्ट दिवस आहे आठवड्याचा. आता हा तुम्ही बघू शकता 4 आठवडे मार्केट एका ठिकाणी थांबलेला आहे. म्हणजे हाय प्रोबॅबिलिटी आहे की पुढचा आठवडा वरच्या बाजूला 100 पॉईंट किंवा खालच्या बाजूला 100 पॉईंट देऊ शकतो. ते बाईंगला का सेलिंगला आपण सोमवारी बघूया. ओके, तर तुम्ही बघू शकता आज मार्केटमध्ये ट्रेड करू नका गोल्ड मध्ये, कारण ट्रॅपिंग झोन आहे, कारण मार्केट साइडवेज मध्ये जाऊ शकतो आज. त्यामुळे न केलेलं ठीक आहे. ओके, तर हा झाला गोल्डचा. दुसरं तुम्हाला बोललो होतो बीटीसी ला काय बोललो होतो, त्या झोनच्या खाली यायचा प्रयत्न करणार आहे. तर 1 आवरच्या टाइम फ्रेम मध्ये जर तुम्ही बघितला, त्या झोनच्या खाली येत आहे बघा, आलेला आहे. ओके, म्हणजे तुम्हाला बोललो होतो हा झोनच्या खाली येत आहे, म्हणून आता हा झोन अजून थोडा क्रॉस केला पाहिजे खालच्या बाजूला. खालच्या बाजूला जर क्रॉस केला, क्रॉस करून जर सेलिंग प्रेशर येऊन इथनं जर बाईंग प्राइस ऍक्शन केला, तर आपण मग बाईंगला बसायचं आहे. आता बसून काही उपयोगाचा नाही आहे. त्यामुळे तुम्ही तर समजू शकता आता मार्केट खाली येत आहे. ओके, अजून तर काय आलेलं नाही आहे. जर शार्प सेल घेऊन खाली जरा क्लोज झाला पाहिजे, म्हणजे मागच्यांचा जो एसएल होता बाईंग ज्याने ज्याने केला ते लिक्विडेशन होता, ते लिक्विडेशन हिट करू शकतो. जर तुम्ही तर बिटकॉइनवर तुम्ही बघू शकता, मी एंट्री केलं होतं, पीचा कॉल घेतलं होतं, उद्याचा एक्सपायरी आहे, 0.20 एंट्री मारलो होतो, तर माझा $35 प्रॉफिट सुरू आहे. ह्याला मी ठेवणार आहे आज दिवसभर. जर तुम्हाला डेल्टा एक्सचेंज बद्दल माहिती पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. डेल्टा एक्सचेंजचं मी तुम्हाला एक सिरीज घेतो की हा डेल्टा एक्सचेंज कसा यूज करायचा असते, फ्युचर ऑप्शन कसा घ्यायचं, कॉइन मध्ये कसं एंट्री करायचं, काय करायचं, हे सगळी गोष्टी आपण त्यामध्ये घेऊया. पण तुम्ही मला कमेंट केलं पाहिजे. ओके, तर बीटीसी तुम्हाला बोललो होतो की हा रेंज तुटल्यानंतर जर बाईंगला गेलं, ओके, हा रेंज तुटल्यानंतर म्हणजे ह्याचा मागच्याचा जो एसएल खायला येईल, मग त्यानंतर ज्यावेळी वर जाईल ना त्यावेळी आपण ते एंट्री करूया. जर तुम्ही बघू शकता आता सपोर्ट लेवलच आहे. हाय प्रोबॅबिलिटी की आज तोडू शकतो. हाय प्रोबॅबिलिटी हा तोडू शकतो, कारण बघा ह्याचा सेलिंग प्रेशर तुम्ही बघू शकता ह्या कॅन्डलचा किती जबरदस्त आलेला आहे. ओके, बघितला. ओके, तर ह्या पद्धतीचा हा बीटीसी आहे. बीटीसी माझ्या मते नेक्स्ट वीकला बाईंगला जाण्याचे चान्सेस आहे. ह्याच्या खाली जरा क्लोज होऊन दे, ह्याच्यावर क्लोज होऊन ज्यावेळी वर जाईल ना त्यावेळी आपण त्याला बाय करूया. युएसडी जेपीवाय अजून आपण सेलिंगलाच बसायचं आहे, पण बाईंग प्रेशर एक गेलेला आहे. तुम्हाला बोललो होतो एक दोनच ट्रेड करायचं आहे, सेलिंगला नाही बसला तर एसिलेट झाला की शांत बसायचा. परत सेलिंग प्रेशर आला परत सेलिंगला बसा, कारण तुम्हाला बोललो होतो 1 वीकच्या कॅन्डल मध्ये की हाय प्रोबॅबिलिटी आहे की त्याला खाली जायचं आहे, कुठल्या लेवलला, सपोर्ट लेवलला जायचं आहे. ओके, काल दररोज आपण त्याच्यावर डिस्कशन करत आहे, ह्या लेवलला जायचं आहे. तर चान्सेस आहे की येऊ शकतो ह्या आठवडा किंवा पुढचा आठवडा. पण सेलिंगला ट्राय करा. गोल्ड आता कन्फ्युजिंग एरियामध्ये आहे, त्यामुळे गोल्डमध्ये आता न ट्रेड केलेलं ठीक आहे, कारण 3 वीक झाले मार्केट एका ठिकाणी क्लोज झालेले. आज न ट्रेड केलेलं ठीक आहे. नेक्स्ट वीकला बघूया आपण बाईंग साईडला जाणार का सेलिंग साईडला जाणार आहे. आणि बीटीसी जर तुम्ही बघितला बीटीसी बघितला तर बीटीसी झोन मधून खाली येत आहे. झोन मधून खाली येऊन ज्यावेळी परत वर जाईल त्यावेळी तुम्ही एंट्री मारू शकताय. कन्सेप्ट क्लिअर आला. आणि जर डेल्टा एक्सचेंज द्वारे डेल्टा एक्सचेंज तुम्हाला जर शिकायचं असेल लवकरात लवकर कमेंट करा. त्यामध्ये फ्युचर ऑप्शन कसा होतो आणि हा लीगल आहे, इंडियामध्येच आहे. ओके, तर ह्या पद्धतीचं आजचं तुम्हाला प्रिडिक्शन कसा वाटला, आणि असेच तुम्हाला जर व्हिडिओ पाहिजे असेल काय तर आणि वेगळं काय तर व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंटमध्ये सांगा. आणि लवकरात लवकर अपेक्स इंडिया मराठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.